संत नगरी शेगावमध्ये महिला दिनानिमित्त पिंक वॉकथॉनचा जल्लोषात उत्सव। इंटरनॅशनल वुमन्स डे निमित्त संत नगरी शेगाव येथे महिलांसाठी विशेष पिंक वॉकथॉनचे उत्सवात आयोजन करण्यात आले। हा उपक्रम इन्नर व्हील क्लब ऑफ शेगाव, रोटरी क्लब ऑफ शेगाव, यादव बेकर्स, शिंदे हॉस्पिटल तसेच महिलांसाठी कार्य करणाऱ्या सुमारे 25 विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। ही 3 किलोमीटर वॉकथॉन स्पर्धा स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड येथे पार पडली। या स्पर्धेत सुमारे 300 महिलांनी स्पर्धक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। स्पर्धा 2 गटामध्ये घेण्यात आली। वय वर्ष 18 ते 38 आणि 38 ते 60 विजेत्यांना प्रथम पारितोषिक 1500 रुपये, द्वितीय 1100 रुपये, तृतीय 700 रुपये तसेच 2 प्रोत्साहनपर आकर्षक भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले। विशेष बाब म्हणजे 60 वर्षावरील महिलांनाही पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच स्पर्धेसाठी सर्वाधिक एंट्री आणणाऱ्या कस्तुराई बौद्धिशील संस्थेच्या अध्यक्षा कालिंदी असंबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वाती विजय यादव उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अमिता विशाल शिंदे होत्या। व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सौ वैशालीताई सूर व नगरसेविका सौ पल्लवी बानोले यांची विशेष उपस्थिती लाभली। यावेळी महाविम अध्यक्ष योगिता पाटील, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजू जोशी, भावसार समाज अध्यक्ष चेतना खेते, विप्र नारी संस्था महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मंजू शर्मा, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ कविता गुप्ता तसेच इतर विविध नारी संघटनांच्या अध्यक्षांचा उत्स्फूर्त सहभाग होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनल गोयनका, गीता गाडोदिया तसेच इन्नर व्हील क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले। तसेच भारत पालडीवाल, राहुल पालडीवाल, ललित चांडक, सचिन गाडोदिया, जयेश गोयनका आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले। महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबत त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते, शेगाव।